रांगेतील स्थान हा एक प्रश्न आहे. एका रांगेत पायल 7व्या स्थानावर आहे. पायल कितव्या स्थानावर आहे? 7व्या स्थानावर आहे. जर मध्यभागी उभ्या असलेल्या प्रथमेशचा स्थान क्रमांक 13 असेल, प्रथमेशचा स्थान क्रमांक किती आहे? 13 असेल तर रांगेत विरुद्ध टोकाकडून पायल कोणत्या स्थानावर आहे असा प्रश्न विचारलेला आहे. रांगेतील स्थान काढताना अशा पद्धतीने एक रेषा आखून घ्यायची आणि टप्प्याटप्प्याने प्रश्न सोडवत जायचं. आता बघा, एका रांगेत पायल 7व्या स्थानावर आहे म्हणून इकडे नंबर टाकून घेतले 1 2 3 4 5 6 आणि 7. इथे 7व्या नंबरला कोण आहे? पायल. पायल 7व्या स्थानावरती आहे. आता त्यानंतर पुढे दिलेलं आहे, जर मध्यभागी उभ्या असलेल्या प्रथमेशचा स्थान क्रमांक 13 असेल, जर प्रथमेश मध्यभागी उभा आहे आणि त्याचा स्थान क्रमांक 13 आहे, याचा अर्थ प्रथमेशच्या उजवीकडे 12 मुले आहेत आणि इकडे 12 मुले आहेत, तेव्हा त्याचा स्थान क्रमांक कोणता येणार आहे? मध्यभागी असल्यावरती 13 येणार आहे. म्हणजे बघा, इकडे हा प्रथमेश घेतला 13 नंबरला आणि त्याच्या इकडे 12 आणि इकडे 12 घेतले, जो की त्याचा प्रथमेश इथं उभा आहे तो 13वा नंबर आहे. म्हणून आता काय करायचं, यांची बेरीज करायची. प्रथमेशच्या एका बाजूला 12 प्लस तो प्रथमेश त्याच्यामध्ये घेतला 1 आणि प्लस इकडच्या उजव्या बाजूचे 12, यांची टोटल करायची. यांची टोटल किती आली? 25 ही टोटल आली. आता ही टोटल 25 केल्यानंतर एकूण रांगेत मुले किती आहेत? 25 मुले आहेत. मग शेवट प्रश्न काय विचारलेला आहे? रांगेत विरुद्ध टोकाकडून पायल कोणत्या स्थानावर आहे? आता विरुद्ध टोकाकडून पायल कोणत्या स्थानावर आहे? पायलचा इकडून 7वा क्रमांक आहे, म्हणजे तिच्या मागे 6 मुले उभी आहेत आणि टोटल मुले एकूण रांगेत किती आहेत? 25 मुले आहेत. म्हणून 25 एकूण मुले किती आहेत? 25 आहेत आणि पायलच्या पाठीमागे 6 मुले आहेत. पायलचा नंबर सोडून 6 मुले आहेत, म्हणून 25 वजा 6 केलं तर एकूण किती आलं? 19 आलं. म्हणजे पायलचा विरुद्ध स्थानावरूनचा नंबर कितवा आला? क्रमांक कितवा आला? तर 19वा आला. विरुद्ध स्थानावरून 19वा आला आणि तिचा इकडून कितवा आहे? 7वा आहे.